गुजरातच्या उना शहरातील एका शांत जुन्या घरात एक प्रकारचा निशब्दपणा पसरला होता. हे घर सावजी पटेल यांचे होते, जे नुकतेच देवाघरी गेले होते. सावजी पटेल ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत आणि नंतर हॉटेल मालकाच्या बंगल्यात घरकाम करत व्यतीत केले होते. त्यांनी हे घर आपल्या नातवाला अमयला वारसा हक्काने दिले होते. सावजींनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले होते आणि त्यांचे जीवन साधे होते. त्यांचे वडील शेतकरी होते, तर मुलगा अमयचे वडील दिवू येथे काम करत होते. अमय जो नुकताच आपल्या आयुष्यात स्थिर होत होता, त्याला हे घर वारसा हक्काने मिळाल्याचा आनंद होता. पण त्याचवेळी जुन्या आठवणी आणि धूळ साफ करण्याची जबाबदारीही होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सावजी आजोबांचा भास होत होता. घराच्या भिंती जुन्या होत्या, लाकडी दरवाजे किटकिट करत होते आणि संपूर्ण घरात वर्षानुवर्ष साचलेली धूळ एखाद्या रहस्यमय आवरणाप्रमाणे पसरली होती. अमयने ठरवले की हे घर लवकरच साफ करून सजवायचे. त्याने आपल्या वडिलांना संपर्क केला, पण वडिलांनी कामाच्या निमित्ताने यात जास्त लक्ष घातले नाही. साफसफाई सुरू झाली. एकामागून एक कपाटे रिकामे होत होती. जुने कपडे, फाटलेली पुस्तके बाहेर काढली जात होती. सकाळपासून सुरू असलेले काम दुपारपर्यंत रेंगाळले. दुपारी सुमारे 3 वाजता अमय घराच्या मागील बाजूस असलेल्या एका छोट्या खोलीत पोहोचला. ही खोली बहुधा सामानासाठी वापरली जात असे. या खोलीच्या कोपऱ्यात एक जुना अर्धवट तुटलेला कचऱ्याचा डब्बा ठेवलेला होता. त्यात लोकांनी टाकून दिलेला भंगार आणि इतर निरुपयोगी वस्तूंचा ढिगार होता. अमयला ते सर्व बाहेर फेकून द्यायचे होते. त्याने लगबगीने तो डब्बा उचलला, पण त्याचा तळ अचानक गळून पडला. कचऱ्याचा डब्बा पडल्यामुळे त्यातील सर्व वस्तू जमिनीवर विखुरल्या. त्यात भंगार, वर्तमानपत्रांचे जुने तुकडे आणि काही जाडसर कागदपत्रे होती. अमयने ते सर्व गोळा करून बाजूला ठेवले. कचऱ्यातील इतर वस्तू बाजूला करताना त्याला एक जुना आणि जाडसर पिवळसर पडलेला कागद दिसला. तो कागद इतर भंगार कागदापेक्षा वेगळा होता. तो फाटलेला नव्हता, पण त्यावर काही विशिष्ट नक्षी आणि शिक्के दिसत होते. अमयने तो कागद उचलताच त्याला जाणवले की हा कागद साधा नाहीये. त्याने तो कागद हातात घेऊन काळजीपूर्वक साफ केला. त्यावर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलेले होते. एका कोपऱ्यात कंपनीचे नाव, दुसऱ्या कोपऱ्यात शेअर सर्टिफिकेट असं स्पष्ट लिहिलेले होतं. अमयला आठवले की आजोबा हॉटेलमध्ये काम करत होते. मग हे शेअर सर्टिफिकेट कुठून आले? त्याने पाहिले की एका सर्टिफिकेटवर असलेल्या शेअर्सची संख्या लक्षणीय होती आणि खाली नमूद केलेले बाजार मूल्य, नॉमिनल व्हॅल्यू खूप मोठे होते. परंतु त्यावरील माहिती 1980 आणि 90च्या दशकातील वाटत होती. त्याने त्वरित इंटरनेटवर त्या कंपनीच्या शेअरची आजची किंमत शोधण्यास सुरुवात केली. मोबाईल हातात घेतला आणि गुगलवर त्या कंपनीचं नाव टाकून करंट शेअर प्राइस शोधले. जसजसा तो माहिती पडताळत गेला तसतसे त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. तो कागद म्हणजे साधा कागद नव्हता, ते होते मालकी हक्काचे भौतिक पुरावे. त्या सगळ्या सर्टिफिकेट्सचे आजचे बाजार मूल्य तपासल्यावर त्याला एक आकडा दिसला, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. जवळपास 2.5 कोटी रुपये. एका क्षणात अमयच्या जीवनातील गरिबीचे आणि साध्या जीवनाचे समीकरण बदलले होते. एका कचरा कुंडीतून त्याला खजिना मिळाला होता. अमयने त्वरित ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. सुरुवातीला वडिलांनी गंमत मानली, पण जेव्हा अमयने त्यांना मूळ प्रमाणपत्र दाखवले आणि मूल समजावले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. वडिलांच्या मनात त्वरित मी थेट वारस आहे ही भावना तीव्र झाली. वडिलांचे म्हणणे होते, मी सावजींचा मुलगा आहे. कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीचा पहिला हक्क माझा आहे. हे पैसे माझ्या वडिलांनी कमावले, त्यामुळे ते माझ्याकडे आले पाहिजेत. यावर अमयचा युक्तिवाद होता. तुम्ही फक्त मालमत्तेचे, घराचे थेट वारस असाल, पण आजोबांनी मला त्यांच्या मालमत्तेचा वारस म्हणून घोषित केले होते. शिवाय हे प्रमाणपत्र मला त्यांच्या घरात त्यांच्या मालकीच्या वस्तूच्या ढिगाऱ्यात सापडले आहे. हे माझ्यासाठी अनपेक्षितपणे मिळालेले पुरस्कारासारखे आहे. घरात शांतता संपून वादळ सुरू झाले. एका रात्रीत करोडपती होण्याची संधी कुटुंबात संघर्ष घेऊन आली. वडिलांचा दावा कायदेशीर वारसा हक्कावर आधारित होता, तर नातवाचा दावा शोधावर आणि आजोबांच्या पूर्वीच्या घोषणेवर आधारित होता. वाद इतका वाढला की दोघांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. शेअर सर्टिफिकेटची सुरक्षितता आणि मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी प्रकरण गुजरात उच्च न्यायालयात गेले. न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले गेले. सावजींच्या मुलाची बाजू, ते सावजी पटेल यांचे थेट आणि कायदेशीर वारस आहेत. भारतीय वारसा कायद्यानुसार मृत व्यक्तीची सर्व अघोषित मालमत्ता अनअकाउंटेड ॲसेट्स थेट वारसाला मिळणे अपेक्षित आहे. मालमत्ता असो वा ही सर्टिफिकेट्स, मालकी हक्क त्यांचा आहे. नातवाची बाजू, अमय आजोबांनी त्याला वारस घोषित केले होते. ही प्रमाणपत्र त्याला वारसा हक्काने मिळालेल्या जागेत सापडली, जी मालमत्ता त्याला आधीच मिळाली होती. भौतिकरित्या जी वस्तू घरात सापडली ती शोधणाऱ्याची संपत्ती ठरते, विशेषतः जेव्हा आजोबांची इच्छा वारस घोषित करणे याच्या बाजूने होती.
या प्रकरणाने एक नवीन प्रश्न उपस्थित केला. वारसा हक्क जुन्या मालमत्तेसाठी लागू होतो की अचानक सापडलेल्या अघोषित संपत्तीसाठी लागू होतो? आणि जर मालमत्ता वारसदाराला मिळाली असेल तर त्यात सापडलेल्या वस्तूचा हक्क कोणाचा? न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सादर झाले. वकील एकमेकांवर जोरदार पलटवार करत होते. सभागृहात एक तणावपूर्ण शांतता पसरली होती. अमय आणि त्याचे वडील दोघेही निकालाची वाट पाहत होते. या 2-2.5 कोटी रुपयांमुळे एका कुटुंबाची नाळ तुटण्याच्या मार्गावर होती. ते कुटुंब जे कधी काळी वेटर आणि शेतीच्या कामावर जगत होते, आता या रकमेमुळे तुटणार की एकत्र येणार हे केवळ न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते. न्यायाधीशांनी सर्व कागदपत्रे, साक्षी आणि कायद्याचे कलम तपासले. त्यांनी सर्व युक्तिवाद शांतपणे ऐकले. न्यायाधीशांनी आपला निर्णय वाचण्यास सुरुवात केली. वातावरणात नीरव शांतता होती. हा खटला मालमत्तेच्या वारसा हक्काच्या दुर्मिळ परिस्थितीतून निर्माण झाला आहे. तथापि मृत व्यक्तीच्या वारस म्हणून घोषित करण्याचा हेतूचा आदर करणे महत्त्वाचे आहे. जरी मुलगा थेट वारस असला तरी मृत व्यक्तीने नातवाला मालमत्तेचा वारस घोषित केले होते आणि ही मालमत्ता वारसा हक्काने मिळालेल्या जागेत सापडली आहे. मालमत्ता सापडणे ही शोधक म्हणून नातवाची अधिक जबाबदारी ठरवते. आजोबांची इच्छा त्याला वारस बनवण्याची होती, म्हणून न्यायालय निर्णय देत आहे की या 2.5 कोटी किमतीच्या शेअर सर्टिफिकेटचा कायदेशीर मालक आणि या शब्दावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. हा तरुण अमय सावजींचा नातू असेल. हा निर्णय ऐकताच अमयच्या डोळ्यात पाणी आले, तर वडिलांच्या चेहऱ्यावर पराभवाची झाक दिसली. एका जुन्या घरात कचऱ्याच्या डब्यातून सुरू झालेला हा प्रवास एका मोठ्या कायदेशीर लढाईनंतर नातवाच्या बाजूने झुकला आणि कुटुंबातील एका मोठ्या संघर्षावर न्यायालयाच्या निर्णयाने पडदा पडला. सावजी पटेल एका हॉटेलमध्ये वेटर आणि घर कामगार होते. एवढ्या मोठ्या किमतीचे शेअर्स त्यांच्याकडे आले कुठून? हा एक उपकथनकाचा भाग आहे. यावरून हे सिद्ध होते की त्यांनी आपल्या कमाईतून काही रक्कम गुंतवणुकीत जपून ठेवली होती आणि ती इतकी मोठी आहे की ती त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे कधी उघड झाली नाही. या प्रकरणातील सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे एका सामान्य कुटुंबाचे एका रात्रीत करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणे आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करताना कुटुंबात निर्माण झालेला संघर्ष. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.